मिनरल डिस्ट्रीब्युशन, खनिज आणि संसाधने महाराष्ट्र, याचं भरपूर फॅक्च्युअल केस आहे, भरपूर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामुळे पॉसिबली गाईज तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवणं मला वाटतं कधी कधी फार डिफिकल्ट सुद्धा वाटत असतं. बरोबर, खूप वेळेस तुम्ही हा टॉपिक कन्सिडरच केला नसेल टू प्रिपेअर फॉर. येस, बट 100% निश्चिंत व्हा, वी हॅव फेथ, यू विल फाइंड की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तो टॉपिक बेटर अंडरस्टँड होईल आणि तुम्हाला त्याच्या बेसिसवर क्वेश्चन्स जे PYQs मध्ये विचारले ते सुद्धा 100% आन्सर करता. मग आजच्या सेशन मध्ये आपण तोच डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्राचे मिनरल डिस्ट्रीब्युशन कसे आहेत, कुठे आहेत, काय काय कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये कुठे कुठे इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत आणि सोबत त्याचे अटॅच्ड PYQs, तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा दिले जातील आणि मग तुम्हाला ते आन्सर करायचंय मला. आणि येस, बाय द एंड ऑफ दिस सेशन तुम्हाला 100% हा टॉपिक कळालेला असेल. चल मग आता आपण स्टार्ट करूयात मिनरल डिस्ट्रीब्युशन ऑफ महाराष्ट्र. गाईज, व्हेरी फर्स्ट थिंग बघा, जेव्हाही कधी जिओग्राफी आपण स्टडी करतोय, जनरली मी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही क्लासेसमध्ये एन्श्योर करतो की जिओग्राफी हा विदाउट मॅप स्टडी करायचाच नाही. का? कारण जर का मॅप आपल्याला क्लिअर नसेल, है ना, जिओग्राफीचा सोल आहे मॅप, आणि जर का मॅपच आपल्याला क्लिअर नसेल, यू वोंट फाइंड गुड कनेक्ट विथ दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट, विथ दॅट पर्टिक्युलर टॉपिक. म्हणून आपल्याला या गोष्टी एन्श्योर करायच्या आहेत की आपण तिथे जो मॅप आहे त्या प्रत्येक एंटिटीचा, ठीक आहे, फिजिओग्राफिक डिव्हिजन असेल, रिव्हर असेल किंवा मग व्हेजिटेशन असेल, सगळ्यांचा, सॉइल असेल, त्यांचा सगळ्यांचाच मॅप आपण राईटली ड्रॉ करतोय. आता बघा, या केसमध्ये सुद्धा हा आहे मिनरल मॅप ऑफ महाराष्ट्र. आता इथे तुम्हाला काही डिस्ट्रिक्ट दिसत आहे, कुठे तुम्हाला लोकेशन दिसते आणि तिथे रिस्पेक्टिव्ह मिनरल सुद्धा लोकेट केलेले आहेत. ठीक आहे, हा जर का मॅप तुम्ही क्लोजली ऑब्झर्व केला तर तुम्हाला कुठे कोणते रिझर्व्ह आहे, ते प्रॉमिनंट आहे, हे सुद्धा तुम्हाला इथून कळेल. बरोबर, मग हा मॅप आहे जो तुम्हाला बघा, जर तुम्हाला मिनरल डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक क्लिअर करायचा आहे, तुम्हाला हा मॅप स्टडी करणं आणि लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. सो याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्हाला हा मॅप लक्षात ठेवणं मस्ट आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तो टॉपिक सुद्धा क्लिअर होईल. ठीक आहे, आता पुढच्या पॉइंटवर आपण येऊयात. राईट, की बघा, महाराष्ट्र हा जो स्टेट आहे, आपला राज्य आहे, हा गोंडवाना लँडचा पार्ट आहे. गोंडवाना लँडचा हा बेसिकली पार्ट. ठीक आहे, सो गोंडवाना लँड बेसिकली काय आहे की गोंडवाना लँड हा एक रिच मिनरल रिसोर्स रिच एरिया होता. ठीक आहे, आणि ज्याचा हा बेसिकली पार्ट आहे ऑस्ट्रेलिया, मॅदागास्कर, आफ्रिका, ठीक आहे, आणि इंडियन सब कॉन्टिनेंट ऑल्सो. तो महाराष्ट्रामध्ये मिनरल रिझर्व रिचनेस असला पाहिजे. राईट, मग पण ऍक्च्युअल जर केस आपण बघितला तर बघा, आपला एरिया, महाराष्ट्राचा एरिया 3,07,769 स्क्वेअर किलोमीटर ऑलमोस्ट, आणि 713, ठीक आहे, हा नंबर व्हेरी आहे, बट ऑलमोस्ट 713 स्क्वेअर किलोमीटर. पण याच्यापैकी सगळ्या एरियावर आपल्याकडे मिनरल्स आहेत का? आन्सर इज नो. हार्डली 19%, 19% एरिया आहे जो आपला अंडर मिनरल कव्हर आहे. ठीक आहे, अंडर मिनरल कव्हर, अँड दॅट ट्रान्सलेट्स इनटू 58,465 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे, मग आता हा जो डिस्ट्रीब्युशन आहे, मग तो होल ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे का किंवा इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे का? इव्हन म्हणजे काय की म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे का? नो. मग हे जे मिनरलचे डिस्ट्रीब्युशन हे काही पॉकेटमध्येच कॉन्सन्ट्रेटेड आहे, जसं आता आपण मॅप बघितला. ठीक आहे, आणि इथे आता फॅक्ट सुद्धा बघूयात की हे जे मिनरलचे डिस्ट्रीब्युशन्स आहेत, राईट, मग हा एक लिमिटेड पॅच किंवा लिमिटेड एरिया पर्यंतच कॉन्सन्ट्रेटेड आहेत. जसं तुम्ही इथे बघणार नागपूर आणि विदर्भ, ठीक आहे, अमरावती. नागपूरमध्ये 60 किंवा त्या डिव्हिजन मध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या डिव्हिजन मध्ये 60% मिनरल रिझर्व्ह आहेत. 10% इन अमरावती. ठीक आहे, अमरावतीमध्ये ऑलमोस्ट आपल्याला 10% रिझर्व्ह कॉन्सन्ट्रेटेड सापडतात, जसे यवतमाळ, अकोला, अमरावती हा रिजन, तो बुलढाणा वगैरे पार्ट. ठीक आहे, कोकण असेल 20%, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मेनली, आणि मग रायगड आणि पालघर मध्ये सुद्धा तुम्हाला याचे काही रिझर्व्ह सापडतील. छत्रपती संभाजीनगर असेल हार्डली 5%, पुणे, नाशिक 3 आणि 2%. ठीक आहे, मग ओव्हरऑल जर का तुम्ही या 3 डिव्हिजनचा मर्ज केला, मिक्स केला, तर 90% तुम्हाला इथेच सापडतंय.
90% आपले मिनरल रिझर्व हे याच डिस्ट्रिक्टच्या पार्टमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे ना, इथेच हे लोकेटेड आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जो मिनरल डिस्ट्रीब्युशन आहे हा हायली अनइव्हन आहे, विखुरलेला असा बिलकुल नाहीये, तो फार जास्त केंद्रित आहे. ठीक आहे, कन्सन्ट्रेटेड आहे हा मिनरल डिस्ट्रीब्युशन. मला वाटतं तुम्हाला हा पॉईंट कळाला असेल. आता बघा याच्यावर PYQ मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. MPSC मेन्स राज्यसेवा मेन्स 18 मध्ये क्वेश्चन विचारलाय. ऑफ द टोटल एरिया ऑफ महाराष्ट्र मिनरल्स आर फाउंड ओनली इन 22% अँड दॅट टू इन 2 रिजन्स ओनली. ठीक आहे, मग 2 रिजन्स मध्ये आहे का? येस, ओनली दिलाय इथे, तो पण एक्स्ट्रीम आहे. ठीक आहे, आणि ओनली 22% नाही, 19% ॲज इन. सो मग हा पहिला स्टेटमेंट थोडा इनकरेक्ट वाटतोय. दिस रिजन्स इन्क्लूड गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया इन ईस्टर्न महाराष्ट्र, विदर्भ अँड सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर इन कोकण अँड सदर्न महाराष्ट्र. बी बरोबर आहे, राईट. मग इथे तुम्हाला येईल ए इज लाईक फॉल्स अँड बी इज ट्रू. ठीक आहे, सो ए फॉल्स आणि बी ट्रू आहे. हा इथे बघा आन्सर आहे. कळतंय तुम्हाला कसे क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जातील इन दी एक्झामिनेशन. मी ट्राय केलंय की जी आपण कॉन्सेप्ट बघतोय त्याच्यासोबत PYQ सुद्धा अटॅच होईल आणि प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा, त्याच्यामुळे तुम्हाला ती केस आणि कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर कळायला पाहिजे. ठीक आहे, आता मिनरल रिसोर्सेस बघा. महाराष्ट्राचा मिनरल जो केस आहे, महाराष्ट्राचा 19% एरिया जो मिनरल रिझर्व्ह आहेत आणि महाराष्ट्र हा लार्जेस्ट प्रोड्युसर आहे. फर्स्ट कशाचा? तर तो आहे पेट्रोलियम. येस, पेट्रोलियम. मुंबई हाय आपला हा जो रिजन आहे, इथे पेट्रोलियमचे फार लार्जेस्ट रिझर्व्ह आपल्याकडे आहे 1973 मध्ये जे आयडेंटिफाईड केलं. सेकंड आपण आहोत इंडियामध्ये, तो आहे कॅनाइट. राईट, कॅनाइटचा महाराष्ट्र हा सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे, जो राजस्थान फर्स्ट असेल. आणि थर्ड लार्जेस्ट असेल दॅट इज बेसिकली यू विल फाइंड ए मॅग्नीज. ठीक आहे, मॅग्नीजचा महाराष्ट्र हा थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर. मग अशा केसमध्ये, ठीक आहे, अशा केसमध्ये यू विल फाइंड की महाराष्ट्र इज ए मेजर प्रोड्युसर ऑफ मिनरल्स ऑल्सो. बॉक्साइटचा पण टॉप 5 प्रोड्युसर आहे महाराष्ट्र. सो यू विल फाइंड की या केसमध्ये एक सिग्निफिकंट रिझर्व्ह बेस आहे मिनरल्सचा आणि म्हणून महाराष्ट्र इज इक्वली हॅव्हिंग ए मायनिंग पोटेन्शियल असतो. बट यू विल फाइंड आपला आता परत इथे 2 मेजर रिजन्स मध्ये बघा कॉन्सन्ट्रेशन आहे. एक तर विदर्भ आणि दुसरा असेल या 2 डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा 2 रिजन मध्ये आपला ओव्हरऑल मिनरलचा कॉन्सन्ट्रेशन इथे बघायला फाईन. मग आता ती इम्पॉर्टंट मिनरल्स कोणते कोणते आहेत? कोल असेल, आयरन ओर आहे, लोखंड ज्याला म्हणणार आपण. ठीक आहे, मॅग्नीज आहे, बॉक्साइट आहे किंवा मग क्रोमाइट आहे, निकल आहे, कोल आहे, पेट्रोलियम आहे. ठीक आहे, मग हे काही मेजर रिझर्व्ह आहेत. प्लस त्याच्यासोबत तुम्हाला काही इलेमेनाइट, क्ले, फेल्सफर, कॉपर, ग्रॅफाइट वगैरे हे सुद्धा मिनरल्स तुम्हाला बघायला भेटतील. राईट, सो मग सिम्पली मग महाराष्ट्राचा मिनरल जी स्टोरी आहे बघा ही इथे गिव्हन. प्लस मग आता तुम्हाला हा बघा इथे एक चार्ट दिलाय मी. हा चार्ट मला वाटतं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकावा. का? कारण इथे डिस्ट्रिक्ट दिलंय आणि तो डिस्ट्रिक्ट तिथे कोणते कोणते मिनरल्स तुम्हाला सापडतील दॅट इज इक्वली बिंग गिव्हन हिअर, है ना. मग तुम्ही काय करू शकता या बेसिसवर इथे इम्पॉर्टंट कोल्स कोणते तुम्ही हे रिझर्व्ह कोणते हे आयडेंटिफाय करू शकता. कारण याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले. जसं भंडारा मॅग्नीज साठी फार फेमस आहे आणि केनाइट साठी हा फार फेमस आहे, याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलाय. नागपूर, चंद्रपूर यांच्यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालेला आहे. म्हणून सांगतोय की एक तुम्ही याचा स्क्रीनशॉट जर का तुमच्याकडे असेल तर हा टॉपिक आपला एनरिच होऊन जाईल. मी PDF सुद्धा अटॅच करेल व्हिडिओ डिस्क्रिप्शनला, सो तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता, ज्याच्यामुळे तुमच्याकडे ही सगळी इन्फॉर्मेशन गिव्हन. ठीक आहे, हा बघा हा इथे पण ऑडिशनल एक्झाम्पल आहे. तो इथे आता बघूयात आपण क्वेश्चन सुद्धा असेच विचारलेले आहेत जिथे तुम्हाला याचा. मग आयरन ओर, ठीक आहे, लोखंड. बघा आजची आपली जी मॉडर्न सिव्हिलायझेशन आहे, ज्याला आपण आजची सभ्यता म्हणतो, ही सभ्यता ऍक्च्युअली आयरन ड्रिव्हन आहे ना. दॅट मिनरल दॅट ड्राईव्ह द सिव्हिलायझेशन इज ऍक्च्युअली आयरन. सो मिस्टर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे, ज्यांच्यावर खूप मीम्स बनतात आजकाल, ठीक आहे, पण मग त्यांचा एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे जो मला इथे म्हणावासा वाटतो, मेन्शन करावासा वाटतो. तो आहे की इफ यू डोंट हॅव स्टील यू डोंट हॅव नेशन. म्हणजे तुमच्याकडे जर का स्टील नसेल तर तुमच्याकडे राष्ट्र सुद्धा नसणार. आणि स्टील कुठून बनतोय? आयरन ओर. राईट, आयरन ओर हा स्टील बनवण्यासाठी फार क्रिटिकल मिनरल रिसोर्स आहे. ठीक आहे, मग महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आहेत का? तर बेसिकली काही इन्फ्लुएन्स आहे आपल्याकडे, जो छोटा नागपूर प्लेट्यू पार्टचा जो एक्सटेन्शन तर नाही म्हणता येणार, पण जो पार्ट आहे विदर्भामध्ये तिथे, आणि जी
नागपूर, भंडारा, छिंदवाडा हा जो बेल्ट आहे आपला, सेंट्रल इंडियन बेल्ट म्हणतो आपण त्याला, मिनरल बेल्ट, त्याचा जो पार्ट आहे त्याच्या थ्रू आपल्याकडे आयरन ओरचा रिझर्व्ह आहे. 4 मेजर डेस्टिनेशन जे तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा, चंद्रपूर, सेकंड गडचिरोली, थर्ड आहे भंडारा. ठीक आहे. सो गोंदिया. ठीक आहे. सो चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया हे 3 मेजर पार्ट्स आहे विदर्भामध्ये. गडचिरोलीला तुम्ही जर का बघितलं असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, चीफ मिनिस्टरने आपण डिसाईड केलंय की आपण हिला स्टील सिटी बनवणार आहोत. ठीक आहे, स्टील सिटी. तो 3 हे मेजर सिटीज आहे जिथे तुम्हाला आयरन ओर सापडेल. आणि एक महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी माइन, ठीक आहे, जी खाण म्हणतो आपण तिला, दॅट इज काळणे, दॅट इज इन सिंधुदुर्ग है ना. दॅट इज द ओनली मेजर आयरन ओर माइन दॅट इज इन द सिंधुदुर्ग रिजन. सो 4 डिस्ट्रिक्ट आहे बघा, आणि ही लोकेशन राईट सिंधुदुर्ग मध्येच आहे जिथे आपल्याला आयरन ओरचे माइन्स सापडते. ठीक आहे. सो मग 4 लोकेशन जर का तुम्ही लक्षात ठेवले, दॅट इज ऍब्सोल्युटली फेअर इनफ, कारण तुम्हाला क्वेश्चन याच इन अँड अराउंड विचारल्या. आता कधी कधी काय करतात ना, मॅप बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारतात. ठीक आहे, याच्यासाठी मी तुम्हाला आधीचा मॅप दिलेला जर का तुम्हाला बघितलाय तुम्ही. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आहे बॉक्साईट. वर्ल्ड मध्ये अल्युमिनियम जो एक्स्ट्रॅक्ट होतो, जो प्रोडक्शन करतो आपण, दॅट इज मेनली फ्रॉम इट्स ओर, दॅट इज बॉक्साईट है ना. इंडियामध्ये अल्युमिनियमचा प्रोडक्शन सिग्निफिकंट आहे इन दी ओडिशा. ठीक आहे, ओडिशा मेजर प्रोड्युसर आहे. आणि महाराष्ट्र इज इक्वली अगेन टॉप 5 अमॉंग टॉप 5 प्रोड्युसर्स ऑफ बॉक्साईट. 9 करोड टन्स एवढा डिपॉझिट्स आहे बॉक्साईटचा आपल्याकडे. आणि हा डिपॉझिट बेसिकली यू विल फाइंड 10% चा ओव्हरऑल प्रोडक्शन रेट आहे, किंवा इंडियामध्ये कंट्रीब्युशन आपण करतोय, दॅट इज मेकिंग अस इन इव्हन वन ऑफ द मेजर प्रोड्युसर ऑफ दिस बॉक्साईट. आता बघा, एक क्वेश्चन विचारलाय PYQs मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅप दिलाय आणि तुम्हाला इथे काही माइन्स किंवा लोकेशन दिले. क्वेश्चन विचारतोय, मॅप शोज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मिनरल्स, राईट. मग तुम्हाला ऑप्शन दिले बघा, आयरन ओर, लिमेनाइट, मॅंगनीज आणि बॉक्साईट. मग तुम्हाला इथे क्लिअर पाहिजे की बॉक्साईटचा हा जो डिस्ट्रीब्युशन आहे आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये पण सापडतोय, रायगड मध्ये पण सापडतोय, पालघर, ठाणे या रिजन मध्ये सुद्धा सापडतोय, मेकिंग इट द मोस्टली वेस्टर्न कोस्टल पार्ट वाला रिजन. लॅटराइट सॉइल मध्ये जनरली याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आपण बघूयात कुठे कुठे आहे, पण कळालाय का? येस. बघा आता पुढे. देन कुठे आहे? पहिला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. गुड क्वालिटी बॉक्साईट दॅट इज इन राधानगरी. ठीक आहे, बघा डिस्ट्रिक्ट किंवा रिजन, राधानगरी, धनगरवाडी, देन गारगोटी, पन्हाळा, विशालगड, उदगिरी, याच्यावर क्वेश्चन विचारलाय, रंगेवाडी आणि कासरवाडा. ठीक आहे. मग हे जे लोकेशन्स आहे इथे आपल्याला बॉक्साईटचे मेजर माइन सापडतात. प्लस सातारा, महाबलेश्वर आणि पाटण इथे सुद्धा आहे. ठीक आहे. देन सांगली डिस्ट्रिक्ट, रिव्हर व्हॅली ऑफ कृष्णा, फार जास्त रिझर्व रीच नाहीये, बट येस तिथे बँक्सवर तुम्हाला बघायला भेटेल. ठाणे डिस्ट्रिक्ट, तुंगारेश्वर हिल्स आहे. रायगड डिस्ट्रिक्ट, श्रीवर्धन, मुरुड, रोहा आणि महाड. ठीक आहे, रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये. रत्नागिरी, मदनगड आणि दापोली, राईट, फेमस आहे तसे. आणि सिंधुदुर्ग मध्ये आंबोली घाट पण बघा इथेच आहे, राईट. मग हे जे रिजन्स आहेत इथे तुम्हाला बॉक्साईटचे रिझर्व सापडतील, अल्युमिनियमचे रिझर्व सापडतील. आणि असा प्रोबॅबल मॅप जर का विचारला गेला तर तोही तुम्हाला आन्सर करता. आय होप दॅट इज यू गाईज आर गेटिंग इट वेल. नेक्स्ट आहे बघा, आता याच्यावर क्वेश्चन जो विचारलाय, तुम्ही मला या 2 क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, या दोन्ही क्वेश्चन इझी आहे. ठीक आहे, सेट ऑफ कुठे सापडतोय, कुठे भेटतो, याच्यावरच हा बेसिकली क्वेश्चन आहे. तुम्ही मला याचा आन्सर सांगणार आहात इन दी कमेंट बॉक्स गाईस. इझी क्वेश्चन आहे, यू कॅन हॅव दी पॉज दी व्हिडिओ आणि वॉच इट. मग नेक्स्ट जो मिनरल आहे बघा, दॅट इज मॅग्नीज. ठीक आहे, मॅग्नीज. आता बघा, मॅग्नीज स्टील जर का बनवायचंय तुम्हाला 1 kg स्टील बनवायचंय, तुम्हाला 6 kg मॅग्नीज लागेल. ठीक आहे, दॅट इज व्हॉट द रेशो. आयरन ओर तर लागेल, मॅग्नीज सुद्धा लागेल. ठीक आहे, लाईमस्टोन सुद्धा लागेल, वॉटर आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिसिटी सुद्धा हे लागेल. ठीक आहे. सो मॅग्नीज हा फार एक इम्पॉर्टंट मिनरल रिसोर्स आहे फॉर अस इन दी स्टेट. एज आय टोल्ड यू, महाराष्ट्र इज द 3rd लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मॅग्नीज मिनरल हियर इन दी स्टेट. ठीक आहे. सो 8% of the deposits of India found in the Maharashtra. Then it is found in the mainly बघा कुठे परत आलाय आपला विदर्भ, भंडारा, नागपूर and in southern part सिंधुदुर्ग and रत्नागिरी. ठीक आहे, 4 मेजर डिस्ट्रिक्ट जे तुम्हाला लक्षात ठेवायचे, भंडारा आणि नागपूर नॉर्थ वाले, साऊथ वाले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हे 4 मेजर डिस्ट्रिक्ट आहेत, ते तुम्हाला मॅग्नीजसाठी लक्षात ठेवायचे. आता कुठे कुठे आहे बघा त्याच्यामध्ये पण. ठीक आहे, नागपूर, येस,
नागपूर इट पॉजेस अ गुड क्वालिटी ऑफ मॅग्नीज बट तो डेप्थ कमी आहे. मग कुठे? कानन रिव्हर आणि पेंच रिव्हरच्या व्हॅलीच्या इन अँड अराउंड. ठीक आहे, रिव्हर बँक्स वर तुम्हाला हा मॅग्नीज बघायला भेटेल. मॅग्नीज हा सेडिमेंटरी डिपॉझिट, ठीक आहे, इरोजनल डिपॉझिटच्या टर्म मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो फाउंड इन मानसर, दॅट इज इन रामटेक तालुका. ठीक आहे, रामटेक तालुका आहे. कोडगाव, गुमागाव, खापा अँड रामडोंगरी इन सावनेर तालुका, तिथे सुद्धा तुम्हाला हा बघायला भेटेल. ठीक आहे, मग भंडारा, राईट, भंडारा इथे तुम्हाला that is very famous for manganese and kyanite also. ठीक आहे, लक्षात ठेवा. that is found in कुरमुदा, चिखला, डोंगरी, सिट सावंगी ऑफ तुमसार तालुका. ठीक आहे, चंद्रपूर सुद्धा एक फेमस आहे, ते लोहारी. ठीक आहे, लोहारी हा एक फेमस डेस्टिनेशन आहे माइन प्रोडक्शन ऑफ मॅग्नीज इन चंद्रपूर. पण तो म्हणजे याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज फार प्रोड्युसिंग नाही, बट चंद्रपूर मध्ये पण लक्षात ठेवा. आणि सिंधुदुर्ग बघा, गुड क्वालिटी मॅग्नीज ओर इज फाउंड इन धिंगाणे, नेतारदे, सासोली आणि बांदा ऑफ सावंतवाडी तालुका है ना, अँड पोंडा दॅट इज इन दिस पर्टिक्युलर. ठीक आहे, आता काही नाव तुम्हाला लक्षात राहतील, दॅट इज फेअर इनफ. ठीक आहे, नस जरी राहिले दॅट इज इक्वली यू कॅन फाइंड विथ, कारण एक्झॅक्टली फार डिटेल असे क्वेश्चन विचारले जातील असं. ठीक आहे, लक्षात राहतील. माइन्स कुठे आहेत? 4 मेजर, भंडारा, नागपूर, चंद्रपूर पण एक लक्षात ठेवू शकता, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. ठीक आहे, बघा आता हा क्वेश्चन विचारलाय मेन्स मध्ये ऑक्टोबर 23 मध्ये की लोहार डोंगरी माइन इन द चंद्रपूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज फेमस फॉर. ठीक आहे, अँड दॅट इज फेमस फॉर मॅग्नीज प्रोडक्शन गाइस. ठीक आहे, दॅट इज फेमस फॉर मॅग्नीज प्रोडक्शन. सो लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला विचारला गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे क्रोमाइट. क्रोमाइटचा इंडियामध्ये 99% रिझर्व आहे ओडिशामध्ये. ठीक आहे, ओडिशा हा फार मिनरल रिझर्व रिच स्टेट आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा क्रोमाइटची रिझर्व आहे, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे, पण फार जास्त नाहीये इंडियाच्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे, सो त्याचा एक सिग्निफिकंट कोल तर आपण परत बघणार आहोत, बट बघा नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या 3 मेजर डिस्ट्रिक्ट मध्ये याचा रिझर्व आहे. आपण कोल तर डिटेलमध्ये बघणार आहोतच. ठीक आहे, नेक्स्ट आहे डोलोमाइट. ठीक आहे, लाइमस्टोन सारखा. चंद्रपूर सेडिमेंटरी रॉक आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे. फायर क्ले दॅट इज फाउंड इन अमरावती, चंद्रपूर, नागपूर, परत विदर्भावाला. आणि फ्लोराइट आणि शेल तुम्हाला चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये बघायला. ठीक आहे, सो मग हे मेजर बघा रिजन्स आहे, हे मेजर डिस्ट्रिक्ट आहे जिथे आपल्याला हे लिमिटेड मिनरल सुद्धा सापडतील. ठीक आहे, बघायला भेटतील. याच्यावर कधी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सो आपल्याला ती इन्फॉर्मेशन. कायनाइट जसा महाराष्ट्रात फार फेमस आहे. डिस्ट्रिक्ट भंडारा इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ इट, आणि सोबत नागपूर. भंडारा लक्षात ठेवा कायनाइट सोबत. ठीक आहे, लॅटराइटचे डिपॉझिट, लॅटराइट सॉइल कुठे असते आपण तुम्हाला माहित असेल, सॉइल मध्ये आपण ऑलरेडी बघितलंय. लॅटराइट सॉइल आहे बेसिकली इन दी वेस्टर्न घाट्स आणि कोकण रिजन, सो कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, लाइमस्टोन हा बेसिकली आता आहे मध्य महाराष्ट्रावाला रिजन. ठीक आहे, म्हणजे तिथे आहे काही कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट, जसं नगर. ठीक आहे, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, नागपूर, नांदेड, पुणे, सांगली, यवतमाळ. ठीक आहे, इथे तुम्हाला असे डिस्ट्रिक्ट भेटतील जे तुम्हाला बाकी म्हणजे आतापर्यंत ऍब्सेंटच होते, फक्त लाइमस्टोन साठी तुम्हाला बघायला भेटतील. याच्यावर सुद्धा एक्झाम मध्ये बघा क्वेश्चन विचारलेला आहे. बघूयात एमपीएससी मेन्स 2024 मध्ये काय क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट इज वेल नोन फॉर द कॅनाइट मिनरल प्रोडक्शन? आन्सर भंडारा, राइट. सो आन्सर इज डी. देन कॉपर ओर इज फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स ऑफ महाराष्ट्र? हा आहे मेन्स 2019 चा. कुठे असणार? मोस्ट कॉमन जर का तुम्हाला गेस करायचं जरी असेल है ना, तरी विदर्भ सोबत जा, आन्सर तुमचं बरोबर येईल मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे, मग आता हा बघा एक मिनरल मॅप दिलाय, राईट. मेन्स मध्ये विचारलाय 2014 मध्ये एक मिनरल मॅप दिलाय आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं इथे कोणता मिनरल असेल है ना, लोकेटेड आहे. ठीक आहे, मला याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे करेक्ट करेन. ठीक आहे, मग आता हे बघा, हे होते गाईज आपले मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक मिनरल्स. ठीक आहे, आता परत महाराष्ट्रामध्ये एनर्जी मिनरल्स आर ऑल्सो देअर है ना, एनर्जी मिनरल्स. ठीक आहे, एनर्जी मिनरल्स म्हणजे कोणते? कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस. ठीक आहे, आपल्याकडे मेनली 3 मिनरल्स बघायला भेटतात. मग आता एनर्जी मिनरल्स मध्ये पहिला जो मिनरल्स आहे तो कोल. Coal is also known as black gold. Yes, that is known as black gold. Okay. That is actually the one that has accelerated the growth of modern civilization. कारण coal based trains जे होते आणि तिथून थर्मल पॉवर प्लांट आणि वगैरे सगळं, you will find की त्यांनी आता modern civilization accelerate केली actually, and where we are as of now. So coal is also known as black gold.
मग गाईज आपल्याकडे जो कोल आहे इंडिया, इथे गोंडवाना कोल आहे बेसिकली, आणि हा सगळ्यात रिच कोल रिझर्व आहे, जिथे ऑलमोस्ट 95% इंडियाचा कोल रिझर्व हा गोंडवाना रिजन मध्येच आहे. मग कोणता पार्ट? झारखंड होल, छत्तीसगड, ओडिशाचा पार्ट, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेशचा काही पार्ट समजा, आणि युपी बिहारचा काही रिजन, मग हा जनरली इथे ठीक आहे, लिमिटेड बट येस. मग आपल्याकडे जनरली हा जो गोंडवाना कोल आहे, दॅट इज व्हॉट वी कॉल्ड इट ॲज अ बिट्युमिनस कोल. ठीक आहे, मग कोलचे 4 टाईप आहे. ठीक आहे, कोलचे 4 टाईप आहे, ज्याच्यावर मेन्स मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ कोल इज द बेस्ट क्वालिटी कोल. मी तुम्हाला सांगतो 4 कोल्स कोणते. अँथ्रासाइड गाईज, अँथ्रासाइड हा जो कोल आहे, इथे कोलची क्वालिटी बघा, त्याच्यामध्ये किती कार्बन कॉन्टेंट आहे त्याच्यावर डिसाइड होते. का? कारण जेवढा कार्बन जास्त असेल तेवढं त्याचं बर्निंग जास्त होईल, बर्निंग होऊन एनर्जी रिलीज जास्त होईल, आणि ज्याच्यासाठी आपण कोल युज करतो ऍक्च्युली, है ना. सो अँथ्रासाइड मध्ये 95% पेक्षा जास्त कोल असतो, कार्बन असतो. मग त्याच्यानंतर सेकंड असतो जो एक 80 to 90 हा असतो बिट्युमिनस. मग लिग्नाइट हा जो कोल असतो, यू विल फाइंड एक 50 to 70-80 पर्यंत हा कोल असतो, आणि पीठ हा बिलो 50. ठीक आहे, बिलो 50% हा पीठ मध्ये असतो. तो हायएस्ट ग्रेड क्वालिटी कोल जर का कोणता असेल तर तो आहे अँथ्रासाइड, आणि पुअरेस्ट क्वालिटी कोल जर का असेल तर तो पीठ आहे. आपल्याकडे सापडतो का? येस, आपल्याकडे आपलं जो घरगुती यूज करतो बेसिकली तो पीठ असतो, जिथे जास्त गरज नसते. ठीक आहे. सो मग महाराष्ट्रामध्ये कोलचा जो रिझर्व आहे हा मेनली बिट्युमिनस, आणि इंडियामध्ये पण बिट्युमिनस मेनली. कुठे? लिमिटेड पार्ट, जम्मू काश्मीर वगैरे, तिथेच आपल्याकडे अँथ्रासाइड कोल आहे. मग महाराष्ट्र हा इंडियाचा फक्त 3.5 or 4% कोल ऑक्युपाय करतो, बट त्याचा प्रोडक्शन जो ओव्हरऑल आहे तो 9.29 आहे, रिफ्लेक्टिंग की आपली स्टोरेज एक्सप्लोरेशनची कॅपॅसिटी जास्त आहे. बिंग इंडस्ट्रियलाइज स्टेट, आपल्याकडे मायनिंग तेवढा एक रिच आहे. ठीक आहे. दिस डिपॉझिट्स आर करंटली पॉवर सप्लाय प्लांट्स, आणि दे मग कुठे सप्लाय करतात? ट्रॉम्बे, तोला, खापरखेडा, पारस, भुसावळ, बल्लारशा, नाशिक आणि कोराडी. ठीक आहे, इथे जे थर्मल पॉवर प्लांट्स आहे तिथे हे काय करताय? आपला कोल सप्लाय करताना ज्याच्या बेसिसवर आपल्याकडे थर्मल पॉवर प्लांट्स चालतात. ठीक आहे, सो दे आर इक्वली इम्पॉर्टंट. मग कोलचे 3 मेजर फील्ड्स आहेत. ठीक आहे, 3 मेजर फील्ड्स आहे की जे यू विल फाइंड के ते रिफ्लेक्ट करताय दी कोल डिस्ट्रीब्युशन हिअर इन दी महाराष्ट्र. ठीक आहे, कोणते कोणते बघा. एक आहे वर्धा व्हॅली. ठीक आहे, वर्धा व्हॅली, वर्धा रिव्हरची, वर्धा वैनगंगा ती जी ट्रिब्युटरी सिस्टम आहे, चंद्रपूर, घुगुस आणि वारोरा. ठीक आहे, या 3 रिव्हर व्हॅलीज आणि सिस्टीम मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. देन कामठी ही नागपूरमध्ये आहे. ठीक आहे, कामठी हा फेमस नागपूरचा पार्ट आहे, आणि बांदेर कोलफिल्ड. राईट, हे 3 मेजर कोलफिल्ड्स आपल्याला इथे बघायला भेटतील. ठीक आहे, हा जनरली हा जो कोल आहे आपला तो विदर्भामध्येच आहे. ठीक आहे, सो ऑल कोलफिल्ड्स आर रिलेटिव्हली लो ग्रेड कोल विथ हाई ऍश कॉन्टेंट. ठीक आहे, हाई ऍश कॉन्टेंट आणि सल्फर कॉन्टेंट जास्त आहे, दॅट इज क्रिएटिंग ए प्रॉब्लेम. मग बघा आता चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये कोणते कोणते माइन्स आहे ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो आणि विचारला जाईल सुद्धा. लार्जेस्ट डिपॉझिट इन महाराष्ट्र यू विल फाइंड इन द चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, तो मायनिंग डिस्ट्रिक्ट आहे तसा, अबाउट 70%. ठीक आहे, 70, अँड दॅट इन फाउंड इन चंद्रपूर तालुका, चंद्रपूर, घुगुस आणि बेल्लारपूर. ठीक आहे, बेल्लारपूर, राजुरा जो तालुका तिथे सास्ती माइन जी आहे, आणि भद्रावती जो तालुका आहे तिथे मंजारी है ना तिथे, आणि वारोडा तालुका इथे वारोडा माइन आहे. ठीक आहे, मग हे या माइन्स आहेत बघा ज्या आपल्याला या तिन्ही विदर्भाच्या डिस्ट्रिक्ट मध्ये. ठीक आहे, चंद्रपूरमध्ये, पहिले चंद्रपूरमध्ये आपल्याला बघायला. ठीक आहे, 70% महाराष्ट्राचा कोल चंद्रपूरमध्येच आहे. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट आहे नागपूर. नागपूरमध्ये कुठे बघायला भेटतं तुम्हाला? नागपूरमध्ये उमरेड, ठीक आहे, कामठी, देन सावनेर, सिलेवाडा आणि पाटसावंगी, वोखडा. ठीक आहे, मग हे जे डेस्टिनेशन्स आहेत, ठीक आहे, इथे तुम्हाला कोल माइन सापडतील. अजून तरी क्वेश्चन याच्यावर विचारलेला नाहीये, पण आपल्याकडे हे नाव आपल्याला माहित असले पाहिजे. ठीक आहे, मी हा रिसर्च करून कॉन्टेंट तुम्हाला देतोय. ठीक आहे, सो तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि देन इन यवतमाळ डिस्ट्रिक्ट, यवतमाळ डिस्ट्रिक्ट कोल कुठे आपल्याला बघा? वाणी तालुका. ठीक आहे, वाणी आणि राजूर, देन मारेगाव तालुका अस्तोना, दिग्रस तालुका चिंचोली, आणि उमरखेड धनकी. ठीक आहे, धनकी. ठीक आहे, इथे तुम्हाला कोलचे रिझर्व्ह बघायला भेटतील. सो चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ हे 3 रिझर्व्ह डिस्ट्रिक्ट्स आहेत, इथे तुम्हाला कोलचे रिझर्व्ह बघायला भेटतील. आय होप यू गाईज आर गेटिंग इट वेल. मग आता नेक्स्ट आहे बघा पेट्रोलियम डिपॉझिट्स. येस, पेट्रोलियम डिपॉझिट्स गाईज.
पेट्रोलियम डिपॉझिट्स हे महाराष्ट्रासाठी एक एक बेसिकली एक काइंड ऑफ ऍडव्हान्टेज आहे, राईट. की पहिले 1973 याच्या आधी आपल्याकडे काही खास रिझर्व्ह ऑफ पेट्रोलियम नव्हते. ठीक आहे, गुजरात मेजर प्रोड्युसर होता आणि आसाम ऑल्सो वॉज अ सिग्निफिकंट प्रोड्युसर. काय झालं 1973 मध्ये ONGC ला मुंबई हाय या रिजन मध्ये, ठीक आहे, त्या टाइमला बॉम्बे हाय नाव होता. ठीक आहे, सो कॉन्टिनेंटल शेल्फ ऑफ द अरेबियन सी इथे एक पेट्रोलियम रिझर्व्ह सापडला. ठीक आहे, तो रिझर्व्ह फार लार्ज और ह्यूज रिझर्व्ह होता. तिथून आपण बेसिकली 1976 पासून पेट्रोलियम एक्सप्लोरेशन स्टार्ट केलं. तिथून आपण काय केली आहे, पाईपलाईन ड्रॉ केली आहे बघा. पाईपलाईन जी बेसिकली उरण, रायगड पोर्ट आणि बाकी पोर्टवर ती काय होते, कनेक्ट करते. चेंबूर रिफायनरीवर कनेक्ट करते आणि तिथून मग डोमेस्टिक सप्लाय आपला पाईप या पेट्रोलियमचा बेसिकली होतो, राईट. मग आता ही माईन आहे जी महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युअली लार्जेस्ट पेट्रोलियम माईन आहे आणि इंडियामध्ये सुद्धा 50 to 60% आपला ओव्हरऑल जो पेट्रोलियम प्रोडक्शन आहे, ठीक आहे, इंडियाचा, हा बेसिकली मुंबई हाय या रिजन वरूनच होतो. ठीक आहे, मुंबई हाय हा 160 किलोमीटर ऑफ द कोस्ट आहे. ठीक आहे, सो अवे फ्रॉम द कोस्ट आहे, ऑन द कॉन्टिनेंटल शेल्फ रिजन देअर इन दी मुंबई हाय रिजन. ठीक आहे, सो मग एक माईन जी लक्षात ठेवायची. पण आता नवीन एक रिझर्व्ह आपल्याला सापडले, ठीक आहे, जे आपण एक्सप्लोर करतोय, दॅट इज इन दी उरण रिजन, पोर्ट रायगड डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये उरण हा जो रिजन आहे, उरण, राईट, तिथे आपल्याला पेट्रोलियमचे रिझर्व्ह सुद्धा सापडले. लास्ट आहे बघा नॅचरल गॅस, एनर्जी रिसोर्स आणि मिनरल मध्ये. नॅचरल गॅस बेसिकली तुम्ही बघणार जिथे पेट्रोलियम असतो जनरली तिथे नॅचरल गॅस असतो. नॅचरल गॅस हा फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा आपण की नॅचरल गॅस हा जनरली इंडिया इम्पोर्ट करतो. ठीक आहे, आपल्याकडे फार जास्त नॅचरल गॅसचे रिझर्व्ह नाहीये. आता इराण आणि इस्रायल US हा जो वॉर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघणार की नॅचरल गॅसचे रिझर्व्ह आपल्याकडे रीच नाही आहेत, म्हणून आपण नॅचरल गॅस LPG वर आपल्याला शॉर्टेज क्रिएट होऊ शकतो. पेट्रोलियमचा पॉसिबली नसेल तेवढा, पण LPGचा शॉर्टेज इश्यू होईल आणि गव्हर्नमेंटने तेव्हा सांगितलेलं आहे. ठीक आहे, की मग याच्यामुळे तुम्ही LPG गॅस आहे, गॅस तो इफेक्टिव्हली ज्युडिशियसली यूज करा. ठीक आहे, सो मग तो आपल्याला जनरली कुठे सापडतोय बघा, मुंबई हाय रिजन मध्येच आहे, याचा फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये आहे आणि हा उरण पोर्ट इथे स्टोअर केला. आता बघा गाईज, याच्यावर हा क्वेश्चन दिलेला आहे, मेन्स फॉरेस्ट मेन्स मध्ये क्वेश्चन विचारलाय. तुम्ही मला याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. येस, सो मग हे जे मिनरल रिझर्व्ह, मला वाटतं जो टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल किंवा होता तो आपण इथे डिस्कस करून त्याचा लॉजिक अंडरस्टँड करून त्याला सिंपल केलेला आहे. ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा. काही आन्सर जे क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन दिले त्याचं सुद्धा आन्सर कळवा आणि काही प्रॉब्लेम असेल तर लेट मी नो इन दी कमेंट बॉक्स. मी परत सिरीजचे व्हिडिओज कंटिन्यू ठेवेल आणि तुम्हाला अजून याची इन्फॉर्मेशन. थँक्यू, हॅव अ गुड टाइम.